नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय तुम्हाला कळला काय? आज आपल्या या हलक्या फुलक्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि आपण याच्यामध्ये बघतो मिनी व्लॉग्स आणि बरंच काही. आज आपण थोडं स्वतःविषयी बोलूया काय? आपण स्वतःकडे लक्ष का देत नाही? स्वतःच्या आवडीनिवडी आपण का जपत नाही? कधीतरी स्वतःचा विचार करा की. कधीतरी स्वतःला आवडेल ते बनवा आणि मनसोक्त खा. घरातले कधीच आपल्याला विरोध करत नाहीत बरं का, आणि करणार पण नाहीत. आपणच स्वतःकडे लक्ष देत नाही. स्वतःसाठी काही करायचं म्हटलं की आपल्याला कंटाळाच येतो. स्वतःसाठी जगायला सुरुवात करा मैत्रिणींनो, मग बघा हे आयुष्य किती सुंदर आहे. स्वतःच्या आवडीनिवडीचे एखादा ड्रेस घाला, स्वतःला आवडेल ते बनवा आणि खा. मग बघा काय आनंद मिळतो ते. आज मी केले होते टोमॅटोचे सार. टोमॅटोचे सार तुमच्या पद्धतीने कसे करतात ते मला सांगा बरं काय. मी आज माझ्या पद्धतीने कसे केले होते ते बघा. टोमॅटो घेतले. हे हरभरे मी भिजत घातले होते संध्याकाळच्या भाजीसाठी. टोमॅटोचं सार करणार म्हटल्यावर मी 2 डबे भातच लावला बरं काय, कारण सार आणि भात खायला मला खूप आवडतं. नंतर मग माझ्या लक्षात आलं माझ्याकडे एक शिळी भाकरीसुद्धा आहे. मग मी ठरवलं की आज भाकरी आणि सार खायचं. टोमॅटो मस्तपैकी चिरून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घातले. त्याच्यामध्येच कढीपत्ता घातला आणि मग चटणी, मीठ, साखर, परत मसाले, सर्व काही बेसनचं पीठ असं सर्व काही मिक्सरच्या भांड्यामध्येच घातले आणि मग मिक्सरच्या भांड्यात सगळं घालून ते थोडंसं बारीक वाटून घेतलं. त्याची छान पेस्ट तयार केली. तुम्ही असं करताय काय सार? मला तर वाटते कुणी टोमॅटो किसूनसुद्धा करत असेल किंवा टोमॅटो उकडूनसुद्धा करत असेल, परंतु ही माझी पद्धत आहे. असे सार मला खूप आवडते. तर ही पेस्ट मी करून घेतली. आता चला बरं ह्याला फोडणी देऊया. मग मी काय केले, लसूण सोलून घेतले आणि कुटून घेतले आणि मग त्याची मस्त फोडणी तयार केली. फोडणीला जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता घातला, हिंगसुद्धा घातला आणि खमंग अशी फोडणी दिली. मग साराला उकळी आणली आणि त्याच्यामध्ये घातली थोडीशी साखर आणि मीठ. मस्तपैकी सार दाटसर तयार झालं बरं का, आणि हे खाण्यासाठी पण तयार झालं. मुलांना काही सार नको असेल म्हणून मी केलं छोट्या मुलासाठी थोडीशी मॅगी केली, कारण त्याने सकाळीच मागितली होती, ती मी केली नव्हती. मग थोडीशी मॅगी केली, त्याने ती मॅगी खाल्ली आणि मी सुद्धा त्याच्यातली थोडी मॅगी खाल्ली बरं का. आणि मग मी शिळी भाकरी होती ती घेतली, मस्तपैकी ताटात कुस्करली, त्याच्यावरती भरपूर सार घातलं आणि मस्तपैकी ताव मारला. मग मैत्रिणींनो, काय ठरवलं? स्वतःच्या आवडीचं काहीतरी बनवून खाणार ना तुम्ही? खाऊन तर बघा एकदा मनसोक्त, कसं पोटसुद्धा भरतंय आणि मनसुद्धा भरते. मग स्वतःच्या आवडीनिवडीकडे लक्ष देणार ना नक्की? नक्कीच द्या, कारण त्याशिवाय आपल्याला या जगण्याचा खरा अर्थ कळणारच नाही. रोज रोज तेच 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 जगून बघा किती कंटाळा येतोय. एकदा स्वतःच्या मनासारखं करा, मग घ्या खरा आनंद आयुष्याचा. थँक्यू.